तुम्ही एकीकडे आरोप करताय की उभाठा ही गेली 35 वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका आहे आणि महानगरपालिकेद्वारे जो विकास मुंबईचा व्हायला हवा होता तो झालेला नाहीये. पण हे सांगत असताना उभाठा असं म्हणतं की भाजप तर आमच्या सोबतच होतं. मग हा प्रश्न भाजप का विचारते? 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये 25चे 25 वर्ष महापौर हा शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा होता. 25चे 25 वर्ष स्टँडिंग कमिटीचा चेअरमन हा उद्धव ठाकरेंचा होता. त्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर किंवा भारतीय जनता पक्षाचा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता. मुंबई महानगरपालिकेची सगळी ताकद ही स्टँडिंग कमिटीमध्ये असते. मुंबई महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीमध्ये पास झालेली सगळी कामं ही महानगरपालिकेच्या सभागृहात येतात आणि सभागृहाचा चेअरपर्सन हा महापौर असतो आणि सगळ्या फाईलवरती सही ही म्युन्सिपल कमिशनरची असते. त्यामुळे म्युन्सिपल कमिशनरही भाजपचा नव्हता, स्टँडिंग कमिटी चेअरमनही भाजपचा नव्हता, महापौरही भाजपचा नव्हता. 25चे 25 वर्ष उद्धव ठाकरेच ड्राईव्ह करत होते. त्यामुळे त्या 25 वर्षामध्ये उन्नती झाली असेल किंवा दुर्गती झाली असेल, जे काही झालं असेल त्याला उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत, दुसरं कोणी जबाबदार नाही. पण आता तसं पाहायला गेलं तर त्यांचं हे जे स्टेटमेंट आहे की गेली 35 वर्ष ते आमच्या सोबतच होते. मुळात 35 वर्ष सोबत असून देखील आपल्याच मित्रपक्षाला मानाचं पान दिलं गेलं नाही, हे देखील यातून अधोरेखित होतं असं आपल्याला वाटत नाही का? नाही बघा, मुंबई शहरामध्ये नेहमीच त्यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होती. जास्त जागा कॉर्पोरेशनच्या असतील किंवा विधानसभेच्या असतील ही शिवसेनाच लढवत होती. आणि त्यावेळेला शिवसेना एक प्रादेशिक पक्ष, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनेची स्थापना केली. आम्ही त्यांच्या नेहमीच बरोबर होतो. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आमची युती होती आणि त्यामुळे जास्त मेजर चंक आम्ही कॉर्पोरेशनमध्ये 70 किंवा 80 जागाच लढायचो. बाकीच्या सगळ्या 150 जागा शिवसेना लढत होती. विधानसभेच्या वेळेलाही भाजप कमी जागा लढायची आणि शिवसेना जास्त जागा लढायची. आणि त्यामुळे त्यावेळेला डॉमिनंट पार्टनर युतीमध्ये शिवसेना होती आणि त्यामुळे त्यावेळेला जे काही चांगलं झालं किंवा वाईट झालं, याचं म्हणजे चांगलं झालं असेल तर श्रेय घ्यायचं आणि वाईट झालं असेल तर जबाबदारी घ्यायची. आणि चांगलं झालं की वाईट झालं हे मुंबईकर सांगतील. आज मुंबईकरांच्या मनामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेबद्दल काय प्रतिमा आहे, काय परसेप्शन आहे, चांगली आहे की वाईट आहे, याच्याबद्दल मला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.